सो ही व्हिडिओ कशाच्या बाबतीत आहे, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आहे, तुम्हाला पुढे कळेलच. 6:30 वाजलेले आणि उठताना नेहमी मी देवाला पाया पडूनच उठते. त्याच्यानंतर मी माझ्या आपल्या दैनंदिन कामाची असतात, फ्रीजमधलं बाबूचं दूध बाहेर काढून ठेवणं वगैरे ते सगळं करत होती आणि जेवणाला लागलेली. जेवणाचा बेत होता बुर्जी आणि चपाती क्विक. आणि सोमवार होता. सोमवार, बुधवार, शुक्रवारी वगैरे आम्ही खातो, मंगळवार आणि गुरुवारी खात नाही. सो बुर्जी आणि चपाती वन ऑफ माय फेवरेट आणि क्विक असं होणारं. सो त्याची तयारी, सगळं कांदा, टॅमॅटो, मिरची वगैरे कापत होती. पुढे बघाच, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. कशाच्या बाबतीत आहे ते जर आता सांगितलं तर एक्साइटमेंट लेवल डाऊन होईल तुमची, म्हणून पुढे पहा, तुम्हाला कळेलच. इथे मी बोलते, पण ॲक्च्युली फॅन चालू होता म्हणून आवाज एवढा आला नाही. आणि त्याच्यानंतर आमचे बाळराजे रिदांता माझा उठला आणि उठल्यानंतर मग आला. मी चपातीचं पीठ जस्ट काढलेलं घेत होती मलायसाठी आणि तो आला. आणि आल्यानंतर मग काय की नाही मम्माच, ते सगळ्याच मुलांचं असते. सो दूध आणि बिस्किट आता खायला बसला. तो कॅमेराकडे कसं बघतो आहे तुम्ही बघू शकता. सो सकाळी उठल्या त्याला असं आहे की उठल्या लगेच पाहिजे काहीतरी. सो उठल्या सगळ्यात पहिलं तर दूध आणि बिस्किट भरवते मी. मारी बिस्किट किंवा पार्ले जे पण अवेलेबल असेल त्यावेळेला ते. सो असंच इकडच्या तिकडच्या गोष्टी करून सगळं त्याचं भरवणं वगैरे चालू होतं. पीठ मळून झाल्यानंतर मी भुर्जीची तयारी करायला सुरुवात केली. एका साईडला भुर्जी टाकलेली. सो भुर्जी काय लगेच होते, लाईक लिटरली 15 to 20 मिनिट्समध्ये लगेच भुर्जी तयार होते. सो भुर्जी झाली फटाफट. मध्ये रिदांत येत होता, तर स्वप्नेलला मग उठवलं आणि त्यांना रिदांतला घ्यायला सांगितलं. बिकॉज जेव्हा मी घरात असते तेव्हा बाबू आहे तो आईकडे बिलकुल जायला बघत नाही. मी नसते तेव्हा तो मस्त राहतो, व्यवस्थित खेळतो, खातो, पितो, सगळं व्यवस्थित करतो. बट मी असते ते तर सगळ्याच मुलांचं असते, आई असली का ते असं असते, कोणाकडे दुसऱ्याकडे जातच नाही. बट त्याच्यामुळे मग सकाळची एकदा वेळ पटापट भरते, वेळ पटापट निघून जाते आणि मला शार्प 9ला घरातून निघायचं होतं. कुठे जायसाठी समजेलच पुढे, थोडंसं थांबा, थोडंसं लगेच समजणार तुम्हाला. त्याच्यानंतर भुर्जी ठेवली आणि नाश्त्याला आम्हाला आता कांदा पोहे करायला घेते, बाबूला आणि आम्हाला नाश्त्याला. सो हे अजून एक ॲडिशनल होतं. भुर्जी, चपाती, कांदा पोहे अशी गोष्ट आहे जी क्विक होतं. आणि नाश्त्यामध्ये माझं सगळ्यात फेवरेट कांदा पोहे आणि मला ब्रेड बटर चीज खूप आवडते. सो त्याचीच प्रिपरेशन अगोदर करून ठेवलं. पोहे नंतर गरम करीन. पहिलं ॲक्च्युली मी भुर्जीवर पोहे करणार होते, नंतर परत विचार केला की नाही, पोहे नंतर गरम करीन, बिकॉज चपाती करेपर्यंत ते थंड होतील. म्हणून मी कढई पहिला लावली, त्याच्यानंतर बंद केली, तुम्ही बघितलं असते. म्हणून आम्ही चपात्या करायला घेतल्या. आणि चपाती करायची माझी सवय अशी आहे की मी पहिल्या चपात्या सगळ्या लाटते, नंतर भाजायला घेते.
कारण मला ते नाही जमत. म्हणजे लागता लागता भाजायला म्हणजे सवयच नाही आहे पहिल्यापासून चपाती करायची. आणि जर मी केली तरी अशी, आणि आता आमच्या लिमिटेड म्हणजे लिटरली 12 चपात्या असतात मोजून, 12 किंवा त्याच्या 15 वगैरे होतात. कारण आम्ही तिघंच जण आहे आणि बाबू चपाती बिलकुल खात नाही. तो पोळा वगैरे असेल तर खातो, तांदळाचे आपण पोळे वगैरे करतो ते, पण भाकरी पण खातो, चपाती नाही तो खात. सो आई, मी आणि स्वप्न. सो पहिला मी 8-10 चपात्या झालेल्या, सो त्या पहिला लाटून घेतल्या, नंतर भाजल्या. आणि ते मला बरं वाटते की ते भाजता भाजता साईडला दुसरं काहीतरी करता येते. आता चपाती भाजत्या साईडला मी चहा पण ठेवली आहे आणि लास्टच्या 3-4 चपात्या होत्या करायच्या, तेव्हा मी मग कांदा पोहे पण करीन. सो मला हे असं जमते. प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते. काही काना असं वाटतं की पहिला दुसरं भाजी वगैरे सगळं आटपून घेतली आणि मग चपाती कसं काही जण लागता एक भाजतं, सो त्यांना तसं जमते, मला असं जमते. चहा झाली, चपात्या साईडला मी करते आहे. पोहे करायला घेतले म्हणजे पोहे गरम गरम खायला पण मिळतील. 1 तासात म्हणजे मी 6:15ला उठलेली आणि 7:30 सव्वा तासामध्ये मला नाश्ता आणि हे जेवण असं सगळं बनवून बाबूची अंघोळ वगैरे घालून घरातून 9 वाजता निघायचं होतं, सगळं आटपून वगैरे. सो पटकन पोहे टाकले. आईने अंघोळ करून घेतलेली, आईची अंघोळ झालेली आणि आई चहा प्यायला बसलेली. आई पोहे चहाबरोबर नाही खात, आईने चहाबरोबर चपाती खाल्ली आणि आई पोहे नंतर खाईल 10-10:30 वाजता. त्याच्यानंतर मग बाबूची अंघोळ करायला घेतली. बाबूची अंघोळ करून मग मी त्याला स्वप्नीलकडे देते, मग ते त्यांची तयारी बाबूची तयारी करतील आणि तोपर्यंत मी माझी अंघोळ वगैरे करेन. आणि मग 8:30 वाजता अंघोळीवरून आल्यावर मग मी माझी तयारी करून 9 वाजता निघेन. बडबड काय ना काय करून अंघोळीची तयारी. सो अशा प्रकारे सगळं बाबूची तयारी वगैरे करून मी शार्प 9:05ला घरातून निघाली, अशी मस्तपैकी रेडी होऊन. माझा फर्स्ट डे होता. सो येस. Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving आहे. तुम्हाला कळालंच असेल तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात माझ्या करिअरची. 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा मी सुरुवात करत आहे. सो ऑब्व्हियसली माझ्या कामाचं लोकेशन तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगू शकत आणि दाखवू पण नाही शकत बिकॉज ऑफ द सेफ्टी रिझन. सो विश मी गुड लक. हे जे काम आहे ते नक्कीच माझ्याच फील्डमधलं काम आहे, म्हणजे मी जे ई-कॉमर्सचं करायची तेच काम आहे. इथे टीमच हँडल करायची आहे. 5ला घरातून निघालेलो आम्ही आणि 9:20ला म्हणजे 15 to 20 मिनिट्समध्ये आम्ही ते पोचलेलो आहोत. घरापासून जवळच लोकेशन मी ह्याच्यासाठी बघितलं कारण मला बाबूबरोबर पण टाईम स्पेंड करता येईल. म्हणजे घरी गेल्यावर ठीक आहे आत्ता काय नाही, पण 1-2 वर्षानंतर त्याचा थोडाफार अभ्यास वगैरे घ्यायचा असेल, सो ते सुद्धा बरं पडेल. आणि मेन ट्रॅव्हलिंग वाचते माझी. ट्रेनमध्ये जाण्याचा जो वेळ आहे, मला एक अंधेरीला ऑफर आलेली, बट ट्रॅव्हलिंगलाच 2 तास लागतात. म्हणजे 7:15ला घरातून निघावं लागलं असतं मला डाऊन ट्रेन पकडायला. त्याच्यानंतर डब्बा वगैरे करा, 5:30ला उठा. सो हे जवळच्या जवळ मनासारखं सुद्धा मिळालं आणि आरामात 7 वाजता उठून डब्बा वगैरे करून घरातलं पण ह्यांच्यासाठी पण जेवण वगैरे फक्त भात किंवा काय करायचं असेल थोडंफार तर ते आई नंतर करेल. बाबूचा नाश्ता वगैरे त्याचं सगळं आठवण आरामात इथे येऊ शकतो. सो येस, म्हणून मी जवळच लोकेशन बघितलं. आजचा माझा पहिला दिवस कसा जातो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.